नमस्कार मित्रांनो, मराठी भाषेतील SST जर्नी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोट्यागिरीमध्ये स्टे केलेला होता आणि ह्या गेस्ट हाऊसमध्ये राहिलेलो. आता आज आपण जाणार आहोत कोट्यागिरीमधले काही पॉईंट पाहण्यासाठी. तर चला. आपण सकाळी होतो कोट्यागिरीमध्ये आणि 8:30 ते 9 वाजलेले आहेत आत्ता. आणि आता कोट्यागिरीमधून निघालोय आणि आपण निघालो आता कॅथरीन फॉल्स पाहिला, जो कोट्यागिरीमधला एक टुरिस्ट स्पॉट आहे. आणि इथं आल्यानंतर बघा चारी बाजूला पूर्ण टी गार्डन्सच आहेत. तुम्हाला मी दाखवतो आता, कारण दोन्ही बाजूला टी गार्डन्स आहेत. असे स्लोपचे सगळे डोंगर आहेत आणि मधून रस्ता आहे. नाही तर आता आपण पुढचा पॉईंट पाहायला जाणार आहोत, तो म्हणजे दोडाबेट्टा पीक. मित्रांनो, दोडाबेट्टा पीक जाण्या अगोदर नाश्त्याची वेळ झालेली, त्यामुळे आम्ही मध्ये थांबून नाश्ता केला. इथे नाश्त्यासाठी मिळणारे पदार्थ म्हणजे इडली, डोसा, उत्तप्पा हेच तुम्हाला मिळेल. हेच तुम्हाला खाऊन पुढे जावे लागेल. ओटी शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असणारं आणि समुद्रसपाटीपासून 2633 मीटर म्हणजेच 8638 फुटावर असणारा दोडाबेट्टा पीक म्हणजे तमिळनाडू राज्यातील सर्वोच्च बिंदू आहे. मित्रांनो, दोडाबेट्टा पीकवर पोहोचण्यासाठी तसा आम्हाला वेळच लागला, कारण सुट्टीचे दिवस असल्यामुळे बरेच पर्यटक होते आणि ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं होतं. तर आम्ही शेवटी दोडाबेट्टा पीकवर पोहोचलो. इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला पार्किंगसाठी 50 रुपये पे करावे लागतात. इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला खेळण्यांची, खाण्यापिण्याची दुकाने अशी सजलेली दिसतील. मुख्य टुरिस्ट स्पॉटकडे जाण्या अगोदर तुम्हाला अशी वेगवेगळी गिफ्ट्स, खेळणी, कपडे याची दुकाने दिसतील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी इथे गिफ्टसुद्धा खरेदी करू शकता.
आतमध्ये जाताना याची एंट्री फी 10 रुपये आहे. दोडा बेटा शिखर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे येणारे पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा आणि मनोरम दृश्याचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात. या दोडा बेट्टा नावाची उत्पत्ती कन्नड भाषेतील दोड्ड आणि बेट्टा या शब्दापासून झालेली आहे, ज्याचा अर्थ आहे मोठी टेकडी. म्हणजे दोडा बेट्टा म्हणजे मोठ्या टेकडीवर असणारे हे स्थान आहे. मित्रांनो, इथे एक माचानासारखा भाग बनवलेला आहे. इथे टेलिस्कोपच्या साहाय्याने तुम्ही दूरच्या ठिकाणांचं निरीक्षण करू शकता. मित्रांनो, दोडा बेट्टा पीक पॉईंट पाहिल्यानंतर आमच्याकडे लिमिटेड दिवस राहिलेले होते आणि पुढे म्हैसूर पाहायचं होतं. त्यामुळे आम्ही निघालो म्हैसूरच्या दिशेने. मित्रांनो, आम्ही कुन्नूर उटी पाहून आता परत म्हैसूरसाठी निघालो आहे आणि जाता जाता म्हैसूरच्या अलीकडे 30-40 किलोमीटर आम्ही ही रूम बुक केली. कारण रात्र झाली, छोटी मुलं आहेत, त्यामुळे आम्हाला रूम बुक करणं गरजेचं होतं. तर हा द्विज आहे, ही आई आहे, ही शुभ्रा आहे आणि ती मागं स्वरा, तिच्या दाताला खिडक्या पडल्या. आणि हा आहे आमचा मृधान. तर आत्ता जवळजवळ 9 वाजलेत. हे छोटी छोटी मुलं असल्यामुळं आम्हाला रूम घ्यायची होती लवकरच, त्यामुळे घेतली. आता तर मित्रांनो, ही जी रूम घेतलेली आहे, या रूममध्ये काय काय फॅसिलिटी आहेत मी तुम्हाला दाखवतो. हा डबल बेड आहे, त्याच्यात इथे एक सिंगल बेड घेतलेला आहे. अजून एक सिंगल 2 बेड आम्ही विकत घेतले, म्हणजे एक्स्ट्रा घेतलेले. त्याच्यानंतर AC आहे, TV आहे, इथे आहे ते टॉयलेट बाथरूम आहे. आणि खालचं फ्लोरिंग बघा, ब्लॅक ग्रॅनाइट मध्ये आहे पूर्ण. इथं खुर्च्या आहेत 2 आणि हे एक अलमारी आहे इथं काय सामान वगैरे ठेवण्यासाठी. मित्रांनो, हे हॉटेल आहे. इथं आता आपण जेवणार आहोत. ऑर्डर दिलेली आहे, एक 5 मिनिटात ऑर्डर येते. आता घरात जी छोटी मुलं आहेत त्यांना पनीर खायचं होतं, त्यामुळे आम्ही पनीरच्याच 2-3 डिश मागवलेले आहेत. आता द्विज, स्वरा आणि शुभ्रा आईस्क्रीम खात आहेत. त्याच्या आधी ते एक प्रार्थना म्हणतात बघा. हा, बोला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत म्हैसूर पॅलेसमध्ये. तर पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.